घरात नाहीत? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोरानं सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अहो कुणी बी काय बी सांगावं आणि तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय? ते जाऊ दे बाई. नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? सुनबाई ए सुनबाई काय गडबड काय हाय? राम राम. राम राम. हा राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय? मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं? मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा 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 सुनबाई चहा टाकतीस ना? जा. बोला. अहो बोला काय? नामदेवनं पैसे खाल्ले माझे. बालिस्टर साहेब थोवाड सांभाळून वापरायचा. कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय? हो. अहो काय खरं तेच बोलतोय मी. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे वाटवा. मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळे मी सोचलं असतो. पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले. तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहार. अरे वकिला तुझा टक्कुरा आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मतं मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात. आणि त्यापायी आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब? 100 रुपये बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला दिस पडला द्या तिकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. घ्या तुम्ही. अहो गेलं का ते? जाऊ दे की गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी बी चक्रावले की. तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो तुम्ही फसवलं त्यांना? ऐच्यान नाही, त्याच्या कर्मानं ते पडलं. आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. हे कोण म्हणायचे? हे कोण म्हणायचे सुनबाई? माझे दादा. दादा म्हणजे आबा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा. असं होय? मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे? दिसणार कसा? आत्ताच जन्माला आलो. म्हणजे आत्ताच इथं आलो. नामदेव काही भेटला नाही.
पण मुलीने पाहुणचार मात्र फार छान केला. नामदेवाने काढले बर नशिबा. सुनमुख पाहत म्हणून हे घे. कशाला? घे ग मुली. असू दे असू दे. मन कवडी पहा, वडिलांसाठी चहा तयार करून ठेवलाय, घ्या. येतो बरं. अहो जेवून तरी जा की. नको नको, सुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही. नमस्कार, येतो आम्ही. काय कर रकमे या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय नाही. असेल असेल, तुम्ही चहा घ्या. घराची वाटणी करून घेतलं ते बरं झालं. आता लफडं करायला मोकळा, म्हणजे कोणाकडे पैसे मागायला नको. मी फक्त बोलते त्यासनी, पर एक म्हणून कधी ऐकायचे नाहीत. अगं तू बोलतेस तरी आमची भामा निवृत्ती मोर एक सबूत सुद्धा बोलत नाही. मला बाई लई भ्या वाटते त्यांचं. एकदम असं काय भराटत्यात की हातपाय गळल्यागतच होत्यात माझं. तुम्ही असा हातपाय गाळता म्हणूनच त्यांची शिरजोरी चालतीया आणि म्हणूनच या नवऱ्यासने उणगेपणा कराया फावतोय. काय संत जी बरोबर कशी समधी बरी आहे. आमचं कारभारी बघा, हाय काय मत कुणा बाईकडे बघायची, तंगडच तोडून ठेवी. सत्यनारायण अरे घातलं वा. बरं केलं. आता तरी मार्गाला लागल. सत्यनारायण लेका तू काय हा? तुझ्या घरचं काम जरा तिकडच दिसतंय बरं का. तिखट मी कसा दिस काढत असेल कल्पना आलीच असेल तुम्हाला. चालायचं, एकेकाचं नशीबच तसं असतं. जाऊ दे. आणि तुम्ही लोकांनी इलेक्शन मध्ये जे काही काम केलं आणि कमाई केली त्याचा काही विचार कराल का नाही. अरे त्याच्यासाठी तर यो सत्यनारायण घातला. अरे सत्यनारायणाने बाया बापड्या खुश हो, त्याला आपलं काय. आपल्याला नृत्य नारायण पाहिजे. सुंदरीला बोलवा. साहेबराव, हा. एक काम या तुक्याला सांगा. चांगलंय. माझ्या मरणावर टपला काय रे तू? हे असलं काम आपल्याला काय सांगू नका. आधीच आपला पंचनामा झालाय. पाक पंचनामा करून टाकला मी नवऱ्याचा. चांगलं केलंस पोरी. नवरा असं आड वाटायला चाललं म्हणजे असंच पाय धरून खेचाया पाहिजे. होय आई, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिला नवऱ्याला चांगला धडा शिकवायला धीर येईल आम्हाला. होय अग, तुम्ही समजा जणी माझ्या सुनेसारख्या, लागेल ती मदत करेन. होय होय. नाही पण त्यातल्या त्यात सुंदरा बरी कोणाला नाचायला नाही जमलं तर मग गुलछडी. हा ते गुलछडीला आणायचं काम नाम्याचं. मग काय भेटतो का काय तुझ्या वाने? माझ्या सासऱ्याला बोलवलंय. मग सांग कशी आणि कुठं आणायची ते. अरे कुठं काय निवृत्तीच्या मायात काय निवृत्ती. लवकर पाठवा, लवकर पाठवा, लवकर पाठवा. तुम्हाला बोला. निवृत्ती पाटलाचा मळा कुठं आहे व? निवृत्ती गावात नाहीये. आमचा मळा आहे की. बरं काय जिन्सा घेणार? काय नाही ग. करतेस इथं. नाही हे नामे बी लय ग्रेटच आहे. तर काय. चल मी दाखवतो तुला मळाची वाट. बर बर. काय तू काय गावी का तू माणूस आहे का कोण आहे का पद्धत झाली का तुझ्या वागण्याची. अरे ते रामायण शब्द नंतर सांगतो. रामायण कसं सांगतो महाभारत होईल तुझ्या वागण्याच्या. चांगली अर्धा तास नाक्यावर उभी होते. मग बर चल 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 चल. गंगे नाम्या तू आणि गुलछडी मोरल्या अंगाने जावा. या अंगाने मर्या इथं फिरायतोय. चाललो. डायरेक्ट आपल्याच अंगावर येतोय बघ. जायला ही मस आता तुक्याला बराबर शिंगावर घेणार. होय. कारभारी आपण जाऊया मळ्यात. होय. जाऊया की. चला चला. सामने आलं बाई, काहीतरी नवीन ठेंगा दिसत आहे. ये गंगे ये. अरे अरे ये. शेटची थोडी तंबाखू पाहिजे होती खायचे का मिश्रीसाठी. शिरपा. त्याला कशाला सांगता, मी जाऊन घेतो ना. काय ना शंकरराव, माझा मालक आलो होता तंबाखू घ्यायला. त्यातली तंबाखू घ्यायला गेलाय. बराच वेळ झाला अजून आलाच नाही. हो कारभारी. हे पोरांनो, माझा मालक कुठे आहे? कोण तुकाराम? निवृत्ती पाटलाच्या माळ्याच्या रस्त्याकडे पळालं.
मला वाटलंच वाटत. शिरपा माझी ताटपती आली रे, तिला गाठी धाव. पोट झाली रे, पण दादा तुम्ही तर तुमच्या जावेला वाऱ्या सोडला सा. मी तर त्याला सारखा धारवर धरत असतो. अजून बी उडणेपणा गेला नाही काय त्याचा. काय गं दुर्पदे? तुमचा जावं एका नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मळ्याकडे गेलाय. काय सांगतीस काय? मग काय खोटं सांगते? अहो या डोळ्याने पाहिलंय म्या. माझा नवरा बितात तसा आहे. निवृत्ती पाटलाच्या माझ्याकडे म्हणालीस ना होय, पान द्या की राव. जाते मी बायच्या काला बी कळवते. मी बी आज जावायला बघून घेतो. हे असलं कसं चाललंय होय? चला बाहेर. चल चल म्हणते ना वा. हा? याच्यासाठी वाटायला पाहिजे होतं होय तुला? हा? किती सांगायचं, किती वरडायचं, हा? काय केलं मी? काय केलं? आणि मला विचारतोस काय केलं काय म्हणून? काय भानगड काय म्हणायची? बघा साहेबराव, तरीतून हे बाया नाचिवतात. अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे ही? आणि आमचे जावय बापू लाच कमरेला बांधून फिरत्यात. नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं सांगा त्यासनी. रट्ट्यास काय मुळमुळू नाठाळ खोंडाला वाटण्यावर आणत्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे. चल घरला चल. चला चला काय रे हे निवृत्ती, तुला काय लाज बीज वाटते का? या जास्त बडबड करू नकोस. माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटते ते करेन. हे विचारणारी तू कोण? अहो कुणाला काय बोलताय साहेब? थोबड फोडीन आता मध्ये तोंड घातलंस तर. तुला राहायचं नसेल तर चाल तिथून. अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेते? मी विचारला कशाला थांबलास इथं? हो नेवरती भाऊजी, काय आमचं हे कुठे आहे? तुमचे हे हा? मला काय माहिती कुठे ते. काय माहिती? तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी हे गुलशेडी धर. हे घे. हे तुझे पैसे. होय. जा. माझा नवरा कुठे आहे? आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय? नवरा तुझा आणि विचारतेस मला? तुझं म्हणणं बी खरं आहे हो दुर्पदा वहिनी, तुमचा चुके इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं? असं लिहितात कुठं तरी. कारभारी कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. चला चला धावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला.